जय शिवराय, एक मराठा लाख मराठा। संतोष अण्णा देशमुख यांना 31 दिवस कंप्लीट होऊनही न्याय भेटत नाही। काही आरोपी फरार आहे अजूनही। मराठ्यांना संविधानात राहण्याचा अधिकार नाहीत का? संतोष अण्णा देशमुख यांना न्याय का भेटण्याचा झालाय? आणि वाल्मिक कराड यांना 302 खाली गुन्हा दाखल का होत नाहीये? वाल्मिक कराड यांना 2 सुरक्षा रक्षक आहेत, म्हणजे याचा अर्थ वाल्मिक कराड हा गृहमंत्री आहे का, आमदार आहे का, खासदार आहे? त्याला 2 अंगरक्षक आहेत। आणि साधारण आमदाराला सुद्धा 2 अंगरक्षक राहत नाही। सरकारने 2 अंगरक्षक का बरं दिले वाल्मिक कराड यांना? गुन्ह्याची नोंद असताना 14 गुन्हे असताना सुद्धा वाल्मिक कराडला जर कधी 2 अंगरक्षक भेटू शकतात, तर मग शेतकऱ्यांना का नाही? शेतकऱ्यांसाठी सरकारनेही 2-2 अंगरक्षक देण्याची गरज आहे। आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या आज 31 दिवस होऊनही न्याय भेटत नसेल, तर या संविधानामध्ये आम्हाला मराठ्यांना न्याय कोण देणार? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं होतं विधानसभेमध्ये की जो कोणी गुन्हेगार असेल त्यांना फाशी किंवा त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे। मग का बरं त्यांना फाशी तर लांबच राहिली, त्यांची कोठडी वाढवण्यात येत आहे। वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहेत। तिथले स्थानिक आमदार सुरेश अण्णा धस, संदीप क्षीरसागर, बजरंग बाप्पा सोनवणे यांना तिघांनाही सुरक्षाची मागणी आम्ही मराठा समाजातर्फे करत आहोत। आणि संतोष अण्णा देशमुख यांना जर कधी न्याय भेटत नसेल, तर ह्या गृहमंत्र्यावर खरंच जाहीर निषेध करण्या इतका गृहमंत्री पाहिलाच नसेल। कारण की धनंजय मुंडे यांचा राजीनामा का बरं घेत नाही? धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सकल चौकशीचा एक मार्ग मोकळा करून द्यावा, ही आमची सरकारकडे एक मागणी आहे। पंकजाताई मुंडे मीडिया समोर म्हणत आहेत की सुरेश अण्णा धस यांच्याकडूनच बीड जिल्हा हा हे करण्यात येत आहे। अरे ताई, मग संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली, त्या टायमाला एकही वक्तव्य ना करत नाही तुम्ही। आणि संतोष देशमुख अण्णा यांच्या घरी तुम्ही सातोम भेट का नाही दिली बीड जिल्ह्यामध्ये? संतोष अण्णा देशमुख तर ह्यो एक साधारण सरपंच, साधारण माणूस आहे ना, तिथं का बरं तुम्ही जाऊ नाही शकला? संतोष अण्णा देशमुख यांच्या घरी जाण्याचा तुमचं एक गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून तरी जायचं असतं। कारण तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करत हे सुरेश अण्णा धस नाही तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे करत आहेत। कारण की पंकजा मुंडे ताई तुम्ही सुरेश अण्णा धसवर चिखलफेक करतायत। आणि एक ते तित्र डोळ्याचं माझं एवढंच सांगणं आहे की सदावर्ते तू वंजारी समाजाचा मराठा समाजावरती चिखलफेक करू नको। तू एक वकील आहे, तू एक स्पष्ट भूमिका घे। संतोष अण्णा देशमुख यांना तू न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होतं ना। तू वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी इतका उत्साह कसा निर्माण झाला तुझ्यामध्ये हेच समजत नाहीये। आणि प्रश्न डबल आपले लक्ष्मण हाके जे विरोधात जाऊन वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी का बरं वाल्मिक कराडला वाचवत असेल, हे यांचं लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराडचं काहीतरी कनेक्शन असायला हवं। कारण की आपण बघितलं आहे वाल्मिक कराडचे यांचे तुम्हाला मी फोटो आणि व्हिडिओ दाखवत आहे। व्हिडिओ आणि फोटो दाखवून घ्या, हे बघून घ्या आधी। मग संतोष अण्णा देशमुख यांना न्याय तर भेटणार नाही असं आम्हाला आता समजून चुकलं आहे। 31 दिवस उलटूनही न्याय जर कधी भेटत नसेल तर आम्ही करायचं काय? आज धनंजय देशमुख टावरवर जाऊन आत्महत्या करणार आहेत। मग आत्महत्याचं त्यांचं म्हणणं एवढंच आहे की वाल्मिक कराड जर कधी सुटून बाहेर आला तर आमच्या जीवाला, सगळ्या घराला धोका आहे। मग धनंजय देशमुख यांना ही सुरक्षाची एक मागणी आम्ही करत आहोत। आणि श्री मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाचे हेत आहेत, पण ते न्याय देण्यासाठी आपले संतोष अण्णा देशमुख यांच्यासाठी प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी आहेत, त्यांच्यावर चिखलफेक करत आहेत। माझं एवढं सांगणं आहे, हाके तू प्रति मोर्चा काढत आहे की वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी तू असं का करतोय? तुझं काहीतरी कनेक्शन असं, एक लक्ष्मण हाकेची ही चौकशी व्हायला पाहिजे। कारण की एक आम्ही संविधानाच्या बाहेर जाऊन तर काही आंदोलन करत नाही ना। संतोष अण्णा देशमुख यांनाही न्याय भेटला पाहिजे, ही आमची सरकारकडे एक प्रमुखाने मागणी आहे। आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच हवा। कारण की
जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत शिक्षा होऊच शकत नाही. कारण की धनंजय मुंडे हा एक मंत्री आहे. मंत्र्याच्या सांगण्यावरून पोलिसांना याच्यावर काहीतरी हे होता दबाव टाकण्यात येत आहे. त्याच्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांचा तात्पुरता तरी राजीनामा घ्यायला पाहिजे आणि मराठा वंजारी काही वाद नसून फक्त संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे अशी सकल मराठा समाजाकडून एक मागणी आहे. हिंदू समाजाने याच्यावरही बोलायला हवं. प्रत्येक जातीच्या प्रत्येक आमदार खासदार साधारण सर्व माणसाची एक भावना आहे की संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे. मग आमचं हे राजकारण नाहीये. राजकारणाच्या पलीकडले एक संतोष अण्णा देशमुख यांच्या एक गावाचा एक हे आहे किस्सा. त्यांनी स्वतःच्या घराचा किंवा स्वतःचा विकास न करता गावाचा विकास करण्यासाठी 15 वर्ष दिले. मग अशा सरपंचाची निर्गुण हत्या होते. त्या टायमाला समाज पेटून उठणार नाही तर मग केव्हा उठणार? समाजाच्या काहीतरी भूमिका आंदोलन करणं पडत आहे. त्यांना शिक्षा होत नाही. 302 खाली वाल्मिक कराडला अजूनही हे होत नाही, गुन्हा दाखल होत नाही. मग वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहेत का हे आम्हाला समजतच नाहीये. वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा कितीकही आमदार खासदार मंत्री पंतप्रधानाच्या लेवलचा आहे का? कारण की आजपर्यंत सर्वांनी बघितलं आहे काँग्रेसच्या काळातही जो आमदारावर हे झालं गुन्हा म्हणजे झाला असेल तर त्यांना राजीनामा दिला. मग धनंजय मुंडेचा का राजीनामा घेत नाही? का चौकशी होत नाही? पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सतोम भेट तर लांबच राहिली. मग तुमचं काही घेणं देणं नव्हतं. मग तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या तुम्ही लेख म्हणून तुम्ही त्या घरी जायला हवं होतं. माजल गावाला जाऊन तुम्ही भेट द्यायला हवी होती. पण ते तुम्ही करू शकला नाही. कारण की याच्या मागं काहीतरी हे आहे. कारण की CID ही चौकशी असं समोरासमोर झाली पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राला समजलं पाहिजे की याच्यात निर्गुण हत्या होते. म्हणजे आज हीच गोष्ट नाही आहे आपल्या बाबतीमध्ये. आज समाजामध्ये आज एक परभणी इथे आपले त्यांनाही न्याय भेटला पाहिजे. कारण की त्यांनाही त्यांच्या फॅमिलीचा एक प्रमुख असणारा व्यक्ती गेला आहे. त्यांनाही न्याय भेटला पाहिजे. याच्यात सकल हिंदू समाज, मराठा समाज, मातंग समाज यांनी न्याय भेटण्यासाठी प्रयत्न करावे. जय शिवराय, जय भीम.